आज बनवूया साधं पण अफाट अशा चवीचं उकडलेल्या वांग्याचं भरीत। त्याच्यासाठी काय करायचं, वांगी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला कट करायची, जेणेकरून जर किडकं वांग असेल तर भरीत केल्यावर तुम्ही समजू शकता। तर आता पाणी गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये वांगी घातली, सोबतच हिरव्या मिरच्या घालायच्या, आपल्याला जितकं तिखट चालेल तितक्या मिरच्या घालायच्या। आता झाकण ठेवून ही वांगी छान अशी आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची आहेत। आता वांग्याचं भरीत म्हटलं की कांद्याची पात ही आली। तुम्ही सुद्धा जर टेरेस वरती 2-3 कांदे लावले तर तुम्हाला पटकन अशी फ्रेश कांद्याची पात भेटू शकते। आता वांगी आणि मिरची सुद्धा छान उकडून झालेली आहे। तर आता खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची घेतली आणि ती बारीक वाटून घेतली, सोबतच वांगी सुद्धा आपल्याला याच्यामध्येच थोडंसं त्याला बारीक करून घ्यायचं। एकदम पेस्ट सुद्धा बनवायची नाही, जाडसरच असं आपल्याला हे वांगी वाटून घ्यायचे आहे। तर आता हे सगळी जी वांगी आणि मिरची आहे ती मम्मीने बारीक केली। त्यानंतर कढई गरम करायला ठेवायची, तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालायचा, सोबतच कांद्याची पात आणि कोथिंबीर घालायची, छान असं तेलावरती परतून घ्यायचं। मग हळद आणि जे आपण वांगे आणि मिरची खलबत्त्यामध्ये बारीक केले होते ते घालायचे आणि त्यानंतर छान असं तेलावरती त्याला परतून घ्यायचं। का छान वास येत होता की मला बघून तेव्हाच ते भरीत खावंसं वाटत होतं। आता चवीनुसार मीठ घालायचं, झाकण ठेवून 1-2 मिनिट वाफ काढायची। त्यानंतर काय गरमागरम तुम्ही वांग्याचं भरीत खाऊ शकता। भाजून केलेल्या वांग्याचं भरीत तर छान लागतंच, पण उकडून केलेल्या सुद्धा वांग्याचं भरीत तेवढंच छान लागतं। तर माझ्या मम्मीच्या हातचं हे उकडून केलेल्या वांग्याचं भरीत कसं वाटलं हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।